नमस्कार. रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मित्रांनो, मी घेऊन आले आहे तुमच्यासाठी एक सुंदर विचार. चला तर मग ऐकूया. योग्य क्षणाची वाट बघण्यासाठी संयम असणे ही जीवनातील सर्वात अवघड परीक्षा आहे. आज आहे 13 फेब्रुवारी. आजच्याच दिवशी घडलेल्या घटनांचा आढावा आपण आपल्या दिनविशेष या सत्रात घेत असतो. चला तर मग ऐकूया आजचं दिनविशेष हे सत्र. आजच्याच दिवशी 2010 मध्ये पुणे येथे दहशतवाद्यांनी केलेल्या बॉम्बस्फोटात 17 जण ठार झाले होते तर 60 जण जखमी झाले होते. 2003 मध्ये चित्रपट निर्माते दिग्दर्शक यश चोप्रा यांना दादासाहेब फाळके पुरस्कार प्रदान करण्यात आला होता. 1984 मध्ये युरी आंद्रेपॉव यांच्यानंतर कॉन्स्टांटिन चेरेन्को सोव्हिएत संघाचे अध्यक्ष झाले. 1739 मध्ये कर्नालची लढाई पर्शियाच्या नादिर शहानं मुघलांच्या मोहम्मद शहावर 3 तासात विजय मिळवला होता. या विजयामुळे नादिर शहाचा दिल्लीत येण्याचा मार्ग सुकर झाला होता. आजच्याच दिवशी 1668 मध्ये स्पेनने पोर्तुगालच्या स्वातंत्र्याला मान्यता दिली होती. 1630 मध्ये आदिलशाही आणि निजामशाही संपवण्याच्या उद्देशाने मुघल बादशहा शहाजहान मध्य प्रदेशातील बुऱ्हाणपूर येथे पोहोचला होता. आजच्याच दिवशी 1945 मध्ये विनोद मेहरा यांचा जन्म झाला. ते अभिनेता होते. त्यांचा मृत्यू 30 ऑक्टोबर 1990 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1911 मध्ये फैज अहमद फैज यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. ते लेनिन शांतता पुरस्कार विजेते उर्दू शायर होते. त्यांचा मृत्यू 20 नोव्हेंबर 1984 रोजी झाला. 1910 मध्ये दत्तात्रय शास्त्री धुंडीराज तथा दत्त महाराज कवीश्वर यांचा जन्म झाला. ते वेदविद्येचे आणि संस्कृतचे गाढे अभ्यासक होते आणि ते वेदांती पंडित देखील होते. त्यांचा मृत्यू 1 मार्च 1999 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1894 मध्ये वासुदेव सीताराम तथा वा. सी. बेंद्रे यांचा जन्म झाला. ते इतिहासकार होते. त्यांचा मृत्यू 16 जुलै 1986 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1879 मध्ये सरोजिनी नायडू यांचा जन्म झाला. आज त्यांची जयंती आहे. त्या प्रभावी वक्त्या, कवयित्री आणि स्वातंत्र्य सेनानी होत्या. रौलेट कायदा, मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा, खिलाफत चळवळ, साबरमती करार, असहकार आंदोलन यात त्यांचा सक्रिय सहभाग होता. त्यांचा मृत्यू 2 मार्च 1949 रोजी झाला. आजच्याच दिवशी 1835 मध्ये मिर्झा गुलाम अहमद यांचा जन्म झाला. ते अहमदिया पंथाचे संस्थापक होते. त्यांचा मृत्यू 26 मे 1908 रोजी झाला. 1766 मध्ये आजच्याच दिवशी थॉमस माल्थस यांचा जन्म झाला. ते प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ होते. त्यांचा मृत्यू 23 डिसेंबर 1834 रोजी झाला. 2012 मध्ये अखलाक मोहम्मद खान उर्फ कवी शहरयार यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृती दिन आहे. ते ज्ञानपीठ पुरस्कार विजेते उर्दू कवी होते. त्यांचा जन्म 16 जून 1936 रोजी झाला. 2008 मध्ये राजेंद्रनाथ यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते हिंदी व पंजाबी चित्रपटातील विनोदी अभिनेते होते. त्यांचा जन्म 1931 रोजी झाला. 1974 मध्ये सूररंग उस्ताद अमीर खां यांचा स्मृतिदिन आहे. ते इंदोर घराण्याचे संस्थापक व गायक होते. त्यांचा जन्म 15 ऑगस्ट 1912 रोजी झाला. 1968 मध्ये गोपाळकृष्ण भोबे यांचा मृत्यू झाला. आज त्यांची पुण्यतिथी आहे. ते संगीत समीक्षक, गीतकार व कथालेखक होते. आजच्याच दिवशी 1901 मध्ये लक्ष्मण बापूजी उर्फ भाऊराव कोल्हटकर यांचा मृत्यू झाला. आज त्यांचा स्मृतिदिन आहे. ते गायक आणि नट होते. त्यांचा जन्म 9 मार्च 1863 मध्ये झाला. आजच्याच दिवशी 1883 मध्ये रिचर्ड वॅगनर यांचा मृत्यू झाला. ते जर्मन संगीतकार, संगीत संयोजक व दिग्दर्शक होते. त्यांचा जन्म 22 मे 1813 रोजी झाला. तर मित्रांनो, हे होते आजचे दिनविशेष हे सत्र. तुम्हाला आमचं दिनविशेष हे सत्र कसे वाटले हे आम्हाला नक्की कळवा. त्यासाठीच आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे 8698 म्हणजेच 8698869880. ऐकत रहा रेडिओ MPSC गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी.